गुड मॉर्निंग टेरस. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? फार अतिशय बोरिंग दिवस. एक्सपायरीच्या दिवशी अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा मार्केट नकोसं वाटतं, असं वाटतं ट्रेडिंग सोडून द्यावी. आणि हीच खरी पेशंटची लेवल असते जेव्हा आपण आपल्या लेवल आखून ठेवल्या. बघा, काल मी तुम्हाला ते सांगितले की इथे ग्रीन कॅन्डल किंवा एक हॅमर कॅन्डल सारखी एक कॅन्डल झाली पाहिजे. ओके. त्याचप्रमाणे मार्केटमध्ये जरासा अपलिफ्टमेंट या गॅप अप ओपन देऊन मार्केट आपल्या लेवलला, जी आपण 24,040, बघा 24,040 सांगितली होती, या लेवलला मार्केटने किती वेळ टेस्ट केलं बघा. लगभग मी सांगतो तुम्हाला बघा, 9:30 पासून लगभग ही कॅन्डल जर असेल 3:55 म्हणजे पुरं मार्केटच पकडा ना. म्हणजे एवढा वेळ थांबून जर तुम्हाला पेशन्स लेवल तुमची वाढत असेल आणि तुम्ही बोलत असाल की मी एवढ्या वेळ थांबून पण सकाळचा मी हा मूव खाल्ला, संध्याकाळचा मी हा मूव खाल्ला, तर त्यांना रामकृष्ण हरी करा आणि लांब राहा. इकडचा मूव मी स्वतः तुम्हाला सांगतो बघा, कारण का हा जो मुवमेंट आहे ना, हा क्विक मुवमेंट आहे सकाळचा. आणि सकाळी मार्केट खूप वरडाच आहे, तुम्हाला पण माहिती असेल जे रेग्युलर ट्रेड करतात ना, कधी मार्केट वरती कधी मार्केट खाली, वन साइड मुवमेंट देणं खूप कठीण असतं मार्केटला, कारण का तिकडेच तेव्हा ऑर्डर्स पडतात, येतात, बाहेर सेलरची पोझिशन मध्ये खूप काय गोष्टी करतात. त्यामुळे हा मूव घेणार नाही. आपण काय करतो, 9:45 नंतरचा विषय काढतो का, कारण मार्केटचे बाईंग कळते, दिशा कळते की मार्केटमध्ये नक्की काय झालेलं आहे. ओआय डेटा, पीसी रेशो सगळं सेटल होतं. इथे व्हॉलॅटिलिटी मध्ये तुम्ही जर करत असाल तर तुम्ही खरंच तुमच्या ट्रेडिंगला एक जुगाराप्रमाणे वापरताय. नका करू. हात जोडून विनंती आहे तुम्हाला. पहिले थांबायला शिका. बघा, ही जी कॅन्डल आहे बरोबर 9:35 ची 9:45 ची. आता ह्याच्यानंतर जर करायचं काय बोललं तर मार्केट फुल साईडवेज. आणि त्यानंतर ही जी कॅन्डल आहे बरोबर 3 ची कॅन्डल आहे, एकच कॅन्डल आहे. ह्या कॅन्डलमध्ये जो पैसा भेटला तोच, किंवा या 5 मिनिटामध्ये, म्हणजे ओव्हरऑल 5-6 तासाच्या पुऱ्या मार्केटमध्ये फक्त 5 मिनिटं सकाळी, 5 मिनिटं संध्याकाळी दुपारी, ह्या वेळेला पैसा भेटला. मी माझ्या फॅमिली ग्रुपमध्ये टाकलेलं डायरेक्टली, आय एम आउट, एक्सपायरी फ्लॉप, ट्रॅपिंग. 2:30 वाजता सकाळपासून एकही मेसेज नाही. आणि मी जेव्हा मेसेज टाकत नाही तेव्हा सगळ्यांना कळतं की काय ना काहीतरी गडबड आहे. आणि जेव्हा मार्केट ऍक्टिव्ह असेल, मुवमेंट चांगल्या असतील, तर मी ऍक्टिव्ह होतो. कारण का उगाच अख्खा दिवस वेस्ट करणं हे मला पटत नाही. आणि एवढ्या वर्षानंतर जर मी असा इथे बसून राहत असेल कम्प्युटरवरती की कधी येतंय कधी येते कधी येते, चुकीचं आहे. हे कळलं पाहिजे की मुवमेंट कधी येऊ शकतात. मी तुम्हाला काल पण सांगितलं, एवढा फॉल नंतर मार्केट झपकन वरती जाणार नाही, मार्केट झपकन खाली येणार नाही, मार्केट कन्सोलिडेट होण्याचा प्रयत्न करेल. आणि ह्या लेवल आहेत काल चोख एकदम सांगितलेलं. आणि त्याचं रिझन पण तुम्हाला दिलेलं, पीसीआर रेशो, बाकी सगळ्या गोष्टी. बघा, इथे एक गोष्ट बघण्याची आहे, पीसीआर रेशो बघा अजूनही 7.80 आहे. ठीक आहे. तर मग काय, बघा माझ्या लेवल्स लागलेत. आपण काय करतो, लेवल्स वरती काम करतो. पीसीआर रेशो जो आहे, ओआय डेटा, तो बघून सगळं आपण डिसाईड करतो. ठीक आहे. मी इथे तुम्हाला सांगतो बघा, मी काल तुम्हाला सांगायचं होतं पण काल ते राहून गेलं सांगण्यामध्ये. मला बघा, जे मी बोलतोय ना, हे त्यामध्ये किती तथ्य आहे, किती सत्य आहे, तुम्हाला पटतं की नाही पटतं, हे तुम्ही स्वतः डिसाईड करा. मला एक सांगा, हा जो फॉल आहे, हा कालचा फॉल आहे, अकस्मात एकदम अचानक फॉल, त्याला कोणाला एक्सपेक्ट नाही. मोठ्या मोठ्या लोकांना पण एक्सपेक्ट नाहीये. मी खूप लोकांशी बोललो, समजलो की एक्सपेक्ट नाहीये. लेवल्स खूप लागल्या होत्या आणि मार्केटच्या अशा मुवमेंटमध्ये एक्सपेक्टेड मुवमेंट अशी येणार. हा, मार्केट जर खाली आलं असतं, हलकंसं चाललं असतं, पण हा जो मुवमेंट हा चुकीचा आहे, कारण का तात्यांमुळे झाला गोष्ट. ठीक आहे, हरकत नाही. न्यूज बेस्ड ट्रेडिंग होती ही, आणि मी न्यूज बेस्ड ट्रेडिंग कधी करत नाही, तुम्हाला माहिती आहे. न्यूज मध्ये तुम्हाला 100 पैकी फक्त एकदा दोनदा शॉर्ट लागतील, बाकी तुम्हाला ओव्हर ट्रेडिंग होतील आणि तुम्ही लॉस कराल. काय होतंय, तात्याने आता जेव्हा मार्केट टॉपला आहे तेव्हाच का माती खाल्ली. शब्दांचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करा. जेव्हा मार्केट टॉपलाच आहे तेव्हाच का माती खाल्ली, कारण का तात्याने वरती घेऊन जायचं नाहीये, कारण का त्याने इथे सेलिंग पोझिशन ठेवलेली आणि खाली घेतलं. आता तात्या काय बोलतील, इकडनं अजून खाली जाईल मार्केट ना, आता तात्या इथे स्वतः बाईंग करतील. म्हणजे तात्या पहिलेच पोझिशन बनवून ठेवतायत, किंवा त्यांचे रिलेटेड जे कंपनीज आहेत, जे मित्र मंडळी आहे, ते काय छोटा माणूस नाहीये ना. आज एका त्यांच्या एका शब्दाने दुनियाचा मार्केट हलते, ग्लोबल मार्केटची वाट लागते, बेरोजगारी आले, त्याला काही फरक पडत नाहीये. फरक कोणाला पडतोय, आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांना, जे मेहनतीने पैसा कमवण्याचा मार्ग शोधतात. ही लोक सगळा जो पैसा कमवतायत
कुठला पैसा कमवतात मला माहिती नाही, आणि मला ते बोलायचं पण नाही युट्यूबवर, नाही तर परत मला बॅन लागेल. आणि तात्यांबद्दल बोललं तर तात्या आता शब्द कशाला वापरतोय समजून जा काय ते. कारण का डायरेक्टली आपण काय बोलू तर ती गोष्ट इथे प्रॉब्लेम आहे, तिकडे स्ट्राईक करतायत, हे बोलतायत ते बोलतायत. आता उद्या एक शब्द त्यांचा अजून नवीन व्हायरल चाललाय की सगळं कॅन्सल, आता मी म्हणजे वाटच लावणार. अरे बाबा तू चॅनल तेच बोलतोय, एकदा कर आणि गप्प बस. पण ते करायचं नाहीये. का नाहीये ह्याला बोलतात पॉलिटिक्स. आणि जिओ पॉलिटिक्स एवढं लवकर संपणार नाहीये, हे याच्यावर आपल्याला जगावं लागणार आहे कमीत कमी अजून एखाद 2 महिने तरी लगभग तरी राहील. आणि लोकांना जेव्हा सवय होईल ना त्या गोष्टींना, तेव्हा इथे मार्केटला फरक पडणार नाही. ठीक आहे, मार्केटमध्ये एवढा फरक नाही पडलाय. बघा मार्केटला फरक पडला असता ना तर आज 24,000च्या वरती परत मार्केटने येण्याचा प्रयत्न केला नसता. मार्केट अजून डायरेक्टली 600-700च्या खाली गेला असता. हा, जर खरीच सेलिंग असती, पॅनिक सिच्युएशन असती तर. तुम्हाला वाटतंय का पॅनिक सिच्युएशन आहे? मार्केट स्टेबल आहे, स्टेबल आहे. दुसरी गोष्ट, अशा पॅनिक कंडिशन मध्ये तुम्हाला काय वाटतं कोणी हा पुरा फॉल खाल्ला असेल का? नाही खाल्ला. मी तुम्हाला लिहून देतो. मी एवढं शुअर आहे की एवढ्या वर्षाच्या प्रयत्नानंतर सफलतेच्या नंतर लेवल्स लागत. तुम्ही नीट बघा, जेव्हा मार्केट इकडे समजा मी इकडेच घेतला, खूप लोक बोलतील मी इकडेच घेतला आणि इकडेच काढला. अरे बाबा नाही होत तसं. मी पण तुम्हाला बोलतो मी 50% माझ्या मुलांना सांगेल 50% खाऊन जाण्याचा प्रयत्न करा. आता ह्या लेवलच्या 50% म्हणजे मी बघा इथे माझी लेवल लागली नीट बघा, तर मी याच्या इकडेच निघून गेलो असतो. ठीक आहे, त्यानंतर बघा इथे पण लेवल्स लागलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा इथे पण लेवल्स लागलेले आहेत. तुम्ही नीट बघत जावा, इथे पण लेवल्स लागलेले आहेत आणि इथे पण लेवल्स लागलेले आहेत. हा सर्वात बॉटम आहे. कोण बोलू असेल की मी इकडनं खाल्ला आणि तिकडनं खाल्ला आणि इथपर्यंत पोहोचलो, तर रामकृष्ण करा. बाबा मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्ती खूप मोठी जिम्मेदारी असते. तुम्ही करताय काय, होतंय काय, घडतंय काय, पोचतोय काय, हा विचार करायला पाहिजे. कारण का आज आपल्याला 2 जरी लोक ऐकत असतील तर त्यांचं समाधान आणि त्यांचं यश या त्यांना फसवू शकत नाही आपण. ह्या मुद्द्यावरती व्हिडिओ बनत जावा. मी खूप युट्यूबचे असे लोक आहेत ना तुम्हाला दाखवेन, त्यांच्या किती अशा चुका आहेत. दाखवतात एक, टाइम बघितलात, डेट बघितलात, लेवल्स बघितलात, काही इथे तुम्हाला फोटोशॉप केलेला, मॉपिंग केलेलं सगळं असतं. आज 5 लाख केला, उद्या 10 लाख केला. बा चांगली गोष्ट आहे, तुम्ही करा ना, तुम्ही करा. त्याला सांगा कधी तुमचं ऑर्डर टाकताना दाखवा आणि एक्झिक्यूट करताना दाखवा. आम्ही करतो लाईव्ह टाकताना किंवा इकडनं मार्केट गेलं तर मी याच्यावरती बाईंग आणि डायरेक्टली सेल, सेल किंवा बाय जे पण आहे ते आम्ही आमच्या फॅमिलीमध्ये डिस्कस करतो. लेवल सांगतो का, ओपन चॅलेंज आहे सगळ्यांना. म्हणून त्यामुळे आहेत ना आहारी जाऊ नका, स्वतः शिका, स्वतः समजा. त्या गोष्टीनंतर तर तुम्हाला जर सक्सेस येतं तर तुम्ही सक्सेसफुल आहात, नाही तर तुम्ही ह्यांच्यामध्येच अटकून जाल आणि मार्केट साईडवेज असं ना आपट्ट वर खाली, तसं तुमचं आयुष्य होईल. मग तुम्हाला डिसाईड करायचंय तुम्हाला ह्या फंद्यातनं बाहेर निघायचंय की तुम्हाला ह्याच प्रवाहामध्ये राहायचंय. ठीक आहे, खूप लोक इथे अडकून मार्केटला नाव देऊन सोडून जातात आणि काही लोक याच्यावरती येऊन प्रगती करतात. केव्हा, स्वतः जेव्हा सक्षम होतात, शिकतात त्या गोष्टी. ठीक आहे, तर ह्या सायकोलॉजिकल इफेक्ट आहेत. मार्केट अजूनही बॅरिश नाहीये. बॅरिश कधी होईल तुम्हाला सांगतो का, बॅरिश कधी होईल. सिंपल गोष्ट आहे. डेली चार्ट तुम्हाला काल सांगितलं ग्रीन कॅन्डलच्या पेक्षा एक हॅमर कॅन्डलच्या पेक्षा, पण इथे इन्व्हर्ट हॅमर बनला हरकत नाहीये. पण मार्केटमध्ये एक इनसाइड कॅन्डल बनले, ह्याला बोलतो आपण पॉज कॅन्डल. इनसाइड कॅन्डल म्हणजे काय, मदर कॅन्डलच्या मधली पोटामधली जी कॅन्डल असते त्याला पॉज कॅन्डल, इनसाइड कॅन्डल बोलतो. म्हणजे थांबणारी कॅन्डल, म्हणजे मार्केट थांबले बघा ना, क्लिअर दिसते, क्लिअर. आता अजून तुम्हाला काय सांगू मला कळत नाहीये. म्हणजे तुम्हाला सांगायची गरजच नाही, तुम्ही सुज्ञ आहात, तज्ञ आहात, दिसतंय, समजतंय. मग काय, मी तुम्हाला असं पण सांगितलेलं की बघा असं तोंड मोठं खोलत जाणार नंतर स्फोट होणार आहे. ठीक आहे, आता होतंय काय, ही जी लेवल आहे ना, ही लेवल मार्केटला टच करायची आहे. लगभग 600च्या लेवलला मार्केट 620, माझ्या मते ना मार्केटने 620 यावं. तुम्ही बोलाल की काय अरे माणूस आहे, लोक वरती जायचं बघतात तू खाली. नाही, कधी कधी आहेत ना मोठी झेप घेण्यासाठी ना एक पाऊल पाठी येऊन जी जंप माराल, जी झेप माराल ना ती जास्त प्रभावशाली असते. मार्केटला इकडनं झेप घ्यायची असेल ना वरती, तर इथे पाठी येणं जरुरी आहे, ह्या लेवलला येणं जरुरी आहे. ह्याच गोष्टीला मी तुम्हाला दाखवून देतो एक गोष्ट ओपन इंटरेस्टची. तुम्ही बघा आज मार्केट कितीला आहे, 900-950च्या मध्ये, बरोबर ना, या लेवलला, बरोबर आहे. पीसीआर पुट कॉल रेशो पण तुम्ही बघा. मला एक सांगा, ही दांडी इथे उभी अशी का 23,700ला,
आता काय आहे ते बघा तुम्ही. हा पुटचा ओ आहे, 33 लाख लोक आहेत. हे करोडच्या भाषेमध्ये असतात. ही इथे काय मार्केट 900 इथे काय आहे हा विचार करण्याचा एक संबंध आहे. त्यानंतर 500ला पण आहे. त्यानंतर ठीक आहे. आणि कधीच आहे 14 जुलैचा म्हणजे येणारा काळ. कधी आज 9 आहे, उद्या 10, शनिवारी 11, रविवार 12, सोमवार 13 आणि 14 जुलै जो आहे तो निफ्टीचा एक्सपायरी दिवस आहे. मग हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्या लेवल बघा आपल्या इथे सगळ्या निघतायत. तुम्हाला सांगतो ना मी ह्या लेवल 720. हा ह्याच्यानंतर जर मार्केट खाली येत असेल तर मी समजेन हा एम पॅटर्न फॉर्मेशन चालू झालाय आणि मार्केट मग ह्या लेवल पर्यंत आरामशीर येईल. पण मला असं वाटत नाही की मार्केट असं खाली येईल. जे यायचं होतं ना ते बघा इकडनं चालू झालेलं यायला. ओके, मार्च एप्रिल खाली यायला चालू झालेलं. त्यानंतर मार्केटने अजून एकदा ट्राय केले आणि आता मार्केट परत एक ट्राय केली. तुम्हाला कळते का काय ते? एक मोठा भाग, नंतर छोटा भाग आणि छोटा भाग. याचा अर्थ काय? आता जास्त वेळ दिवस नाही वरती जाण्याचा. स्टॉक मार्केट ही इन्स्ट्रुमेंट या ट्रेडिंगचा हा विषय जो बनतो ना, हा खाली येण्यासाठी नाही वरती येण्यासाठीच बनलेला आहे. इक्विटी मध्ये खूप लोकांना वाटत की माझा नुकसान चाललेत. काही मला मेसेज पण आलेत की आता कुठे जरासं वाटलेलं पण परत खाली. ह्या एका कॅन्डलने तुमच्या वाटण्याला काही फरक पडत नाही. वाटणं मिक्सर मध्ये टाका, अपार्ट फ्रॉम जोक, पण नका वाटून देऊ. तुमचं जेव्हा ह्याच्या खाली ह्या लेवलच्या खाली 23,300 किंवा 23,000च्या खाली जेव्हा मार्केट येईल ना, तेव्हा मी तर बोलतो अजून बाईंग करा. बाईंग ॲट द बॉटम, विशेष नाही. कडक कडक मग. पण मार्केट इथे ह्या लेवलला येण्यास जरा अशक्य वाटतंय. जास्तीत जास्त मार्केट ह्या लेवलला टच करून जावं ही अपेक्षा आहे. त्यावरच मार्केट बरोबर चालेल. दुसरी गोष्ट इथे बघा, आपल्या लेवलच्या लागल्यात. उद्या शुक्रवार आहे, वीकली क्लोजिंग दिवस आहे. मी काल जी मांडणी केलेली बघा, काल जी मांडणी म्हणजे अनालाइज करून जे पॉइंट्स लिहिलेले आहे, जे लेवल्स लिहिले त्याच पॉइंट्स मी ठेवणार आहे. उद्या 10 तारखेचं पण लगभग तेच ठेवेन मी. जास्त विचार करणार नाही कारण मार्केट माझ्या लेवललाच आहे. त्यामुळे इथे आणि इथे लेवल्स लावेन आणि वाढवून ठेवेन. आता आपला व्हिडिओ डायरेक्टली रविवारी बनेल, सोमवारसाठी 2-3 दिवस सुट्टी आहे. ओके, त्यानंतर एक विचार करण्याची गोष्ट आहे, आता उद्या काय करायचं. मग बघा उद्यावरती आहे ना, मला ना इथे एक ट्रेंडलाईन अशी दिसते जी अशी आहे. लगभग मार्केटला आहेत ना सस्टेन करायचा हा जो दिवस होता ना, तो मार्केटने करून घेतलेला आहे. मग एक्सपायरी होती किंवा नव्हती ह्याला फरक पडत नाही. एक्सटेंड केलेलं आहे, मार्केट थांबलेलं आहे. उद्या जर मार्केटनी ह्याच्यावरती सस्टेन करून जर मार्केट निघालं वरती किंवा ह्याच्या खाली निघालं तर आपले टार्गेट्स डायरेक्टली हेच असणार आहेत. काही बदल नाही. ठीक आहे, व्हिडिओ फार छोटा बनवतोय कारण का बोलण्यासारखं काही नाहीये, पण समजण्यासारखं एवढीच गोष्ट आहे की मार्केट थांबण्याचा प्रयत्न करेल, मार्केट एका रेंज मध्ये राहण्याचा प्रयत्न करेल. लगभग 24,000 लगभग ही लेवल आहे बघा, 24,200, 250 आणि खालची लेवल आहे 24,000 लगभग 600ची. त्यानंतर मार्केटची मोठ्या मुवमेंटची अपेक्षा येईल. ठीक आहे, तोपर्यंत आपण शांत राहूया. तर अशाच कुठल्या मुवमेंट आल्या तर तुम्ही त्या घेऊ शकता, कारण का मार्केटच्या सेटलमेंट आणि एवढ्या दिवसाच्या प्रवासानंतर मार्केट एका साईडला फुटण्याचा नक्कीच योग तुम्हाला भेटेल. ते ह्या हप्त्यात नंतर पुढच्या हप्त्यात, उद्याचा आजचा दिवस झालेला आहे. ठीक आहे, तर तुम्हाला ह्या सगळ्या लेवल्स समजल्या असतील, पटल्या असतील तर नक्कीच याच्यावरती विचार करा. पुन्हा एकदा स्वतःवरती विश्वास ठेवून स्वतः अनालाइज करण्याचा विचार करा. काय प्रश्न तुमचे असतील तर मला युट्यूबच्या माध्यमातून माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तिकडे तुम्ही मला क्वेश्चन विचारू शकता, त्याची मी उत्तर देऊ शकतो. असं नाही की तुम्ही माझ्याकडे शिकला तर तुम्हाला उत्तर देणे. हा 7 स्टॉक मार्केटचा आहे, सगळं आपण बंधू आणि भगिनी आहेत. त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की मला जरा असा डाऊट वाटतं या गोष्टीवरती, तर आपण विचारूया का, तर नक्कीच विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला मी कर्तव्य करत समजेन आणि त्याची उत्तरं देईन. ठीक आहे, आणि उद्याचा दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावं ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. तुमचा उद्याचा दिवस ग्रीन जावो ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. मला ऐकण्यासाठी धन्यवाद. गुड नाईट. जय हिंद, जय महाराष्ट्र.